बुवा तेथे बाया, खरात सारख्या बाबांना स्त्रिया का फसतात, या विषयावरच्या एका व्याख्यानानिमित्त आपण सगळे लोक एकत्र जमलो आहोत. खरात प्रकरण अतिशय प्रभावीपणे कानाकोपऱ्यामध्ये महाराष्ट्रातल्या घराघरांमध्ये पोहोचवण्याचं काम आजच्या मीडियाने केलेलं आहे. मला अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम सुरू करून 44 वर्ष होत आहेत. हा पहिला बाबा असा आहे की ज्याला अतिशय व्यवस्थितरित्या मीडियाने घराघरामध्ये पोहोचवलं. अन्यथा नेहमी दोन बाजू सांगण्याचा अट्टहास केला जातो, नेहमी फाटे फोडले जातात, मीडियामध्येच एक बाजू येते, दुसरी बाजू येते आणि त्यामध्ये सर्वसामान्य माणसांमध्ये संभ्रम निर्माण होतात. इथे मात्र हा विषय अतिशय प्रभावीपणे जसं घडलं त्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचवला. याबद्दल संपूर्ण मीडियाचं, मग तो प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असेल किंवा सोशल मीडिया असेल, त्या सगळ्यांचे मनापासून आभार आणि अभिनंदन. हे प्रकरण इतक्या उत्तम पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचवणं मीडियाला याकरता शक्य झालं की महाराष्ट्र सरकारनं SIT गठीत केली. तेजस्विनी सातपुते यांच्यासारख्या अतिशय चांगल्या IPS अधिकारी त्याच्या प्रमुख होत्या, त्यांना मी अतिशय चांगलं ओळखतो. त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीनं काम केलं. नाशिकचे कमिशनर संदीप कर्णिक यांनी त्यांना उत्तम साथ दिली आणि त्यामुळं पहिल्याच टप्प्यामध्ये 18 मार्चला याला अटक झाली. त्या टप्प्यामध्ये 10 FIR दाखल झाले होते, त्यापैकी 8 स्त्री शोषणाचे FIR होते आणि या पद्धतीनं अतिशय उत्तम पद्धतीनं पोलिसांनी हे प्रकरण हाताळलं आणि त्यामुळे मीडियाला अतिशय चांगल्या पद्धतीनं तुमच्या माझ्यापर्यंत हे प्रकरण पोहोचवता आलं. हे प्रकरण असं पोचल्यानंतर पोलिसांनी इतकी चांगली ॲक्शन घेतली, त्याबद्दल त्यांचं जाहीररित्या अभिनंदन मी करतो आहे. अलीकडच्या काळामध्ये पोलिसांचं अभिनंदन करण्याची संधी फार कमी वेळा मिळते, म्हणून मी मुद्दाम जाहीररित्या त्यांचं अभिनंदन करतो आहे. मित्रांनो, आणि पोलिसांना हे काम करू दिलं, एवढी चांगली ॲक्शन घेऊ दिली, त्याकरता SIT गठीत करण्याची परवानगी दिली. याकरता महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचंही आपण जाहीररित्या अभिनंदन केलं पाहिजे, कारण त्यांच्या संमतीशिवाय पोलीस खातं काहीही करत नाही. म्हणून माझा गेल्या 44 वर्षांचा अनुभव आहे की पोलीस खात्यामधली अधिकारी माणसं स्वतःच्या अखत्यारीमध्ये अनेक कामं करत असत, अनेक निर्णय घेत असत. मी हजारो बाबांना आजपर्यंत जेलमध्ये पाठवलेला आहे, मांत्रिकांना आणि देव्यांना जेलमध्ये पाठवलेला आहे, पण मला कधीही मोठ्या लोकांपर्यंत जाण्याची गरज पडली नव्हती. जास्तीत जास्त ठाणेदार लेव्हल, जास्तीत जास्त PI लेव्हल, पोलीस इन्स्पेक्टर, एखाद्या वेळेस कधीकधी SP लेव्हलच्या अधिकाऱ्यापर्यंत जाण्याची गरज पडत असे, पण कधीही मला गृहमंत्र्यांपर्यंत, मुख्यमंत्र्यांपर्यंत किंवा मंत्र्यांपर्यंत जाण्याची गरज पडली नव्हती. कायद्यामध्ये बसत असेल तर पोलीस खातं स्वतंत्ररित्या ॲक्शन घ्यायची, हा आजपर्यंतचा अनुभव होता. गेली 10 वर्ष वगळता, त्याबद्दल मी नंतर विस्तारानं बोलणार आहे. त्यामुळे त्यांचंही जाहीररित्या अभिनंदन. आजच्या या कार्यक्रमामध्ये मी बोलत असताना मला 2 विषय तुमच्यापर्यंत पोचवायचे आहे. एक आहे बागेश्वर बाबा धीरेंद्र कृष्ण महाराज. नुकताच तो नागपूरमध्ये येऊन गेला. साधारणतः 28-1 वर्षाचा मुलगा आहे. धीरेंद्र कृष्ण महाराज पहिल्यांदा नागपूरमध्ये 2023 मध्ये जानेवारीमध्ये आला होता. तो खरं म्हणजे रामकथा करण्यासाठी येतो असं त्याचं म्हणणं आहे. रामकथेला कोणाचाच विरोध असण्याचं कारण नाही. भारतीय राज्यघटनेनं प्रत्येकाला धर्म प्रचार प्रसार करण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे आणि त्यातल्या त्यात रामायण आणि महाभारत हे सगळे आपले लोकप्रिय विषय आहे. मी स्वतः संस्कार शिबिरांमध्ये रामायण आणि महाभारतातल्या कथा अतिशय रंगवून सांगत असे. त्यामुळे त्याला विरोध असण्याचं काहीही कारण नाही. पण या रामकथेच्या निमित्तानं आल्यानंतर तो काय करायचा की दिव्य दरबार भरवला त्याने 7-8 जानेवारी 2023ला. त्याबद्दलच्या आधीच माझ्याकडे तक्रारी आल्या होत्या. महाराष्ट्र सरकारनं 2013 डिसेंबरमध्ये जादूटोणा विरोधी कायदा मान्य केलेला आहे, पास केलेला आहे
आणि हा जो महाराष्ट्राचा कायदा आहे त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रचार प्रसार अंमलबजावणी समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि या समितीचा मी सहअध्यक्ष आहे. कॅबिनेट मंत्री सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष असतात, राज्यमंत्री उपाध्यक्ष असतात, अनेक खात्यांचे सचिव त्याचे सदस्य आहेत आणि माझी संघटना आणि दाभोळकरांची संघटना यातले प्रत्येकी 5-5 सदस्य त्यामध्ये ॲडिशनल आहेत. या पद्धतीनं ती कमिटी आहे. या कमिटीच्या माध्यमातून मी तक्रार दिली, त्या लेटर हेडवर तक्रार दिली आणि पोलिसांना, नागपूरचे पोलीस कमिशनर अमितेश कुमार यांना समजावून सांगितलं, त्यांना दोन्ही कायद्यांच्या प्रती दिल्या की हा बाबा आपल्या दिव्य दरबारामध्ये या 2 कायद्यांचं उल्लंघन करतो. हा जाहीररित्या सांगतो आपको पेट की बीमारी है, आपको दिल की बीमारी है, आपको दिमाग की बीमारी है. ये बीमारी आपको क्यों हुई? क्योंकि अमुक अमुक व्यक्ति ने जादू टोना किया है, अमुक ने टोटका किया है, आपके चाची ने आपको भूत लगाया है, आपके चाचा ने आपको टोटका किया है. हे दोन्ही कायद्यांचं उल्लंघन आहे. पहिला कायदा आहे ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट 1954. हा केंद्राचा कायदा आहे. ज्या माणसाला डॉक्टरची डिग्री नाही असा कोणताही माणूस जर रोगांचं निदान करत असेल किंवा रोगांचे उपचार करण्याचा दावा करत असेल किंवा रोगांचे उपचार करत असेल तर तो कायद्याने सरळ सरळ गुन्हा आहे. हा कॉग्निजेबल ऑफेन्स आहे, म्हणजे पोलिसांना FIR दाखल करावाच लागतो. दुसरा कायदा आहे जादूटोणा विरोधी कायदा. जादूटोणा विरोधी कायद्यामधलं अनुसूचीमधलं 6वं कलम, एखादी व्यक्ती करणी करते असं म्हणणं, भूत लावते असं म्हणणं, जादूटोणा करते असं म्हणणं, टोटका करते असं म्हणणं इटसेल्फ कायद्याने गुन्हा आहे. हा कायदा अतिशय कडक आहे. मिनिमम शिक्षा 6 महिन्यांपासून 7 वर्षांपर्यंत कारावास अधिक 5,000 रुपये ते 50,000 रुपये दंड. हा कॉग्निजेबल ऑफेन्स आहे, म्हणजे पोलिसांना FIR दाखल करावाच लागतो आणि नॉन बेलेबल आहे. याचा अर्थ कोर्टामधनं जमानत मिळते, पोलीस त्याला जमानत देऊ शकत नाही. या पद्धतीचा अत्यंत कडक कायदा आहे. हे दोन्ही कायदे याला कसे लागू होतात याचे सगळे तपशील मी स्वतः नागपूरचे पोलीस कमिशनर अमितेश कुमार यांना भेटून दाखवले, त्यांच्या लक्षात आणून दिले. लेखी तर दिलेच होते. त्यांनी काही दिवस अभ्यास केल्यानंतर प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी जाहीर केलं आणि मला उत्तर पाठवलं लेखी की धीरेंद्र कृष्ण महाराजांनी या दरबारामध्ये कोणत्याही कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही. ते म्हणतात, अमितेश कुमार IPS अधिकारी, मुंबईचे पोलीस कमिशनर, सध्या पुण्याचे पोलीस कमिशनर, ते म्हणतात की अंधश्रद्धा निर्मूलन कायदा यांना लागू होत नाही. हे 100% खरं आहे की अंधश्रद्धा निर्मूलन कायदा धीरेंद्र कृष्ण महाराजाला लागू होत नाही, कारण या जगामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वातच नाही आहे. आजपर्यंत तो कुठेच अस्तित्वात आलेला नाही आहे. या कायद्याचं नाव आहे जादूटोणा विरोधी कायदा. या कायद्याच्या संपूर्ण स्क्रिप्टमध्ये प्रस्तावनेपासून तर अंतापर्यंत कुठेही अंधश्रद्धा हा शब्द नाही, निर्मूलन अंधश्रद्धा असा शब्द नाही. या कायद्याला जादूटोणा विरोधी कायदा म्हणतात. हे अधिकृतरित्या मी त्यांच्यापर्यंत पोहोचवलं होतं. ठीक आहे, पत्रकार लोक याला अंधश्रद्धा निर्मूलन कायदा म्हणतात म्हणून कदाचित कमिशनरांनी तो शब्द वापरला असेल. त्यांचं दुसरं वाक्य ऐकून तर मी उडालोच. ते असं म्हणाले की धीरेंद्र कृष्ण महाराजांना ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ॲक्ट पण लागू होत नाही. हा ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट आहे, जो जादुई उपचारांकरता आहे, जो खडे देऊन, विभूती देऊन या पद्धतीचे उपचार करून लोकांचे रोग दुरुस्त करतो, त्याकरता हा कायदा आहे. आणि इथे अमितेश कुमार IPS झालेले अधिकारी म्हणतात की ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ॲक्ट लागू होत नाही. कॉस्मेटिक ॲक्ट हा सौंदर्य प्रसाधनाकरताचा कायदा आहे. या 2 कायद्यांमधला फरक IPS अधिकाऱ्याला कळत नाही. याचा अर्थ एकच होतो की ते BJP वाले, देवेंद्र फडणवीसांसारखे अनेक लोक प्रदीप मिश्रा नावाच्या एका माणसाला घेऊन भारतभर हिंडत असतात, महाराष्ट्रामध्ये गावोगाव घेऊन हिंडतात. हे प्रदीप मिश्रा जाहीररित्या सांगतात कि कोई चिंता नहीं है, आपके बच्चे ने अभ्यास किया हो नहीं किया हो, स्टडी की हो नहीं की हो, केवल एक काम करना है, भगवान शंकर जी के पिंडी को
बेलपत्ती को शहद लगाना है, उसको चिपकाना है, आपका बच्चा पास हो जाएगा, अभ्यास नहीं किया तो भी पास हो जाएगा। मला प्रश्न असा पडला की अमितेश कुमार IPS या पद्धतीने झाले काय? पण माझे अनेक विद्यार्थी IPS आहे, IAS आहे, मला माहिती आहे या पद्धतीने पास होता येत नाही। मग एखाद्या IPS अधिकाऱ्याला हा फरक कळत नाही, याच्यावर विश्वास जर आपला बसत नाही तर दुसरा अर्थ निघतो। कारण या दिव्य दरबारामध्ये ज्याची मी तक्रार केली त्या तक्रारीमध्ये, त्याच दिव्य दरबारामध्ये त्यावेळेसचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या बागेश्वर धामवाल्या बाबाच्या पायावर डोकं ठेवायला गेले होते। आपला बॉस ज्या माणसाच्या पायावर डोकं ठेवतो त्याच्या विरुद्ध कायदा कसा वापरायचा या दडपणापोटी कदाचित अमितेश कुमार यांनी ॲक्शन घेतली नसावी असं मला वाटलं। आणि म्हणून मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन जाहीर आवाहन केलं की देवेंद्र फडणवीस, तुम्हाला कायदा उत्तम कळतो, या कायद्यातले सगळे बारकावे मीच तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत, तुम्ही स्वतः चांगले वकील आहात, आता तरी FIR दाखल करा आणि या बाबावर ॲक्शन घ्या। बाबा 2 दिवस आधी पळून गेला होता, त्यामुळे सगळ्या वृत्तपत्रांनी बाबा पळून गेला धाकानी या पद्धतीनं बातम्या छापल्या, पण त्याच्यावर FIR दाखल झाला नाही। जेव्हा सरकार काही करत नाही, कारण अमितेश कुमार ज्यावेळेस असं म्हणतात की कायदा लागू होत नाही आणि मी लेखी जादूटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसार अंमलबजावणी समितीच्या लेटरवर हे लिहून देतो आहे, लेटर हेडवर मी लिहितो आहे, याचा अर्थ असा होतो की मला कायदा कळत नाही। हा जादूटोणा विरोधी कायदा आहे, सुरुवातीपासून शेवटपर्यंत तो मी स्वतः लिहिलेला आहे, त्यातला प्रत्येक शब्द फायनल केलेला आहे। त्यामध्ये मला न्यायमूर्ती PB सावंतांनी अत्यंत मोलाची मदत केलेली आहे। बसून तो सोप्या मराठीमध्ये लिहिण्यासाठी माझ्यासोबत ते बसले आणि सोप्या भाषेमध्ये लिहू लागले, त्यामुळे हे शक्य झालेलं आहे। 100 पेक्षा अधिक आमदारांशी बोलून हे संपूर्ण कायद्यामधला बदल जो आज आहे तो अस्तित्वात आलेला आहे। डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या मृत्यूनंतर, त्यांच्या मर्डरनंतर ऑर्डिनन्स लागू झाला होता, त्याला देवेंद्र फडणवीसांनी जाहीररित्या विरोध केला होता टीव्हीच्या मुलाखतीमध्ये। त्यानंतर मी उद्धव ठाकरे यांना भेटलो, अर्ध्या तासाची आमची मुलाखत ठरली होती, ती 2.5 तास चालली आणि त्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की हा कायदा माझ्या आजोबांच्या विचारांचा म्हणजे प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारांचा झालेला आहे, या कायद्याला मी केवळ संमती देत नाही तर हा कायदा एकमतानं व्हावा याकरता मी स्वतः प्रयत्न करेन। आणि त्यांनी खरंच त्या पद्धतीनं प्रयत्न केले। त्यांनी अनेक कीर्तनकारांची मनं वळवली, हा कायदा किती चांगला आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचवलं। त्यानंतर मी देवेंद्र फडणवीसांना भेटलो, त्यावेळेस ते भाजपचे अध्यक्ष होते, त्यांना मी हा कायदा त्यातले बारकावे सगळे त्यांच्यापर्यंत पोहोचवले आणि वरून त्यांना म्हणालो की महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना अतिशय मोठा धक्का पोचतो की देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा एक सुसंस्कृत माणूस, लोकांना मरणाच्या दारातनं वाचवणारा हा जो कायदा आहे, सर्वसामान्य लोकांना शोषणापासून वाचवणारा हा कायदा आहे, त्याला विरोध कसे काय करतात याचं लोकांना आश्चर्य वाटतं। त्यावर ते छान सुरेख हसले आणि त्यानंतर त्यांनी या कायद्याला संमती दिली। हा 2013 साली डिसेंबरमध्ये जो कायदा संमत झाला तो एकमतानं संमत झालेला आहे। त्यावेळेसच्या सगळ्या विरोधी पक्षांनी या कायद्याला संमती दिली। काँग्रेसमध्ये आणि राष्ट्रवादीमध्ये ज्यांचा ज्यांचा या कायद्याला विरोध होता त्यांच्यापर्यंत हे सगळे बारकावे मी पोहोचवलेले आहेत आणि त्यांची संमती मिळवलेली आहे आणि एकमतानं दोन्ही सभागृहामध्ये हा कायदा नंतर संमत झाला। त्यानंतर जादूटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसार अंमलबजावणी समितीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर 40 व्याख्यानं या विषयावर मी घेतली। जादूटोणा विरोधी कायदा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावरचं भाषण या सभागृहामध्ये झालेलं होतं 2014-15 मध्ये। त्यानंतर महाराष्ट्रामध्ये 48 पोलीस ट्रेनिंग प्रोग्राम्स घेतले, कमिशनरेटचा वेगळा आणि जिल्ह्याचा वेगळा, या पद्धतीनं टोटल 48 प्रोग्राम महाराष्ट्रभरात घेतले। IPS अधिकाऱ्यापासून सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना या कायद्यातले बारकावे त्यांच्यापर्यंत पोहोचवले। तर ज्यांनी या कायदा फायनल केला, ज्यांनी हा कायदा IPS अधिकाऱ्यांपासून सगळ्या अधिकाऱ्यांना समजावून सांगितला, महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांपर्यंत हा कायदा पोहोचवला, त्यालाच कायदा कळत नाही असा याचा अर्थ होतो।
आणि त्यामुळं मी अतिशय जाहीररित्या कडक टीका याकरता करतो की मुळामध्ये कायद्यामध्ये बसत असताना सुद्धा केवळ देवेंद्र फडणवीस या धीरेंद्र कृष्ण महाराजांचे भक्त आहे म्हणून त्यांच्यावर FIR दाखल झाला नव्हता. त्या काळामध्ये आम्ही या बाबाला आव्हान दिलं होतं अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे. आव्हान काय होतं? अतिशय साधं होतं. तो जे दावे करतो तेच आव्हान होतं. त्याचा असा दावा आहे की समोर भक्त आला की त्याला आपोआप कळतं त्या माणसाचं नाव काय, वडिलांचं नाव काय, तो पर्ची लिहितो, त्याला वय कळतं, त्याला टेलिफोन नंबर कळतो. हे सगळे त्याचे दावे ऑलरेडी व्हिडिओमध्ये त्याच्याच दिव्य दरबारामध्ये त्यांनी केलेले. त्याच्या आधारावर आम्ही आव्हान प्रक्रिया तयार केली. आम्ही त्याला जाहीररित्या सांगितलं की नागपूरच्या पत्रकार संघासमोर तुला ही आव्हान प्रक्रिया पार पाडावी लागेल. ऐन वेळेवर आम्ही 10 माणसं तुझ्या समोर सादर करू. या 10 माणसांचे आधार कार्डावर जे नाव असेल, पहिलं नाव, दुसरं नाव म्हणजे वडिलांचं नाव, आडनाव, वय, टेलिफोन नंबर, त्याला लिंक असणारा मोबाईल नंबर, हे सगळं आम्ही ऑलरेडी एका कागदावर लिहून पाकिटामध्ये सीलबंद करून ठेवू. ते जजेसकडे असेल. त्यानंतर तुला या 10 माणसांची नावं पाहून म्हणजे त्यांचा चेहरा पाहून त्यांचं नाव, आडनाव, वडिलांचं नाव, वय, टेलिफोन नंबर सांगायचा आहे. त्याचा दावा आहे की तो भक्तांच्या घरामधल्या कोणत्या रूममध्ये, कोणत्या कपाटामध्ये काय ठेवलेलं आहे तेही तो अतिशय उत्तम पद्धतीनं सांगू शकतो. मग त्याच्या आधारावर याचा अर्थ त्याला क्लेरोव्हायन्सची विद्या अवगत आहे, ज्याला आपण अतींद्रिय दृष्टी म्हणतो किंवा दिव्य दृष्टी म्हणतो, म्हणजे कुठेही जाऊन पाहून येता येतं. त्याकरता आम्ही त्याला म्हटलं की पत्रकार संघाच्या बाजूच्या रूममध्ये आम्ही 10 वस्तू ठेवू, तिथे तुझ्या दिव्य दृष्टीनं क्लेरोव्हायन्सने तू जाऊन पाहून यायचं. खरं म्हणजे तुझ्यावर प्रत्यक्ष तुझा असा दावा आहे की हनुमानजी तुझ्यावर प्रसन्न आहे आणि त्यामुळे तुला सगळ्या गोष्टी ते सांगतात, तर ते तर चूक करूच शकत नाही. 100% तू करेक्ट सांगायला पाहिजे आणि तरीही आम्ही 10% सूट देतो. जर तू 90% करेक्ट सांगू शकलास, या दोन्ही गोष्टी दोनदा ही प्रक्रिया रिपीट होईल 5 दिवसाच्या अंतरानं, तर तुला सरळ सरळ त्यावेळेस 30 लाख रुपयाचं पारितोषिक मिळेल. एवढं केवळ मी बोललो नाही, आव्हान प्रक्रिया या पद्धतीची दिली नाही, तर वरून सांगितलं होतं की जर तुला दोन्ही वेळेस 90% मार्क्स मिळाले, 90% करेक्ट तू सांगू शकलास, तर तुझ्या पायावर डोकं ठेवेन. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती इतकी 42 वर्षे जी काम करते आहे ते काम आम्ही बंद करू आणि तुझे भक्त बनू. त्यावेळेस हा बाबा पळाला. यावेळेस पुन्हा हे आव्हान रिपीट केलं. आता हे आव्हान 80 लाखाचं आहे, आव्हान तेच आहे. याही वेळेस हा बाबा पळाला. या जगातल्या कोणत्याही बाबाला या पद्धतीची इंट्युशनची क्षमता नसते, म्हणजे दुसऱ्यांच्या मनातलं आपोआप ओळखण्याची क्षमता नसते. क्लेरोव्हायन्सची म्हणजे कुठेही जाऊन पाहून येण्याची क्षमता नसते. दिव्य दृष्टी नसते. हे सगळे लोकांना गणवत असतात, बनवत असतात. हे महाराज लोक कशा पद्धतीनं माहिती मिळवतात आणि माहिती मिळवून त्याचा वापर कसा करतात, असे 4-1 बाबा तरी मी या पद्धतीच्या आधी एक्सपोज केलेले आहेत आणि त्यामुळं मला त्याची नीट कल्पना आहे आणि म्हणून त्याच्यापर्यंत माहिती पोहोचणार नाही, या पद्धतीनं ही आव्हान प्रक्रिया अंमलात आणावी लागते. म्हणून कंट्रोल्ड सिच्युएशनमध्ये ती घ्यावी लागते. त्याच्या दिव्य दरबारामध्ये त्याच्यापर्यंत पोहोचणारी माहिती मी थांबवू शकत नाही आणि म्हणून या पद्धतीची आव्हान प्रक्रिया त्याच्या दिव्य दरबारामध्ये होऊ शकत नाही. ही कंट्रोल्ड सिच्युएशनमध्येच झाली पाहिजे, त्याच्यापर्यंत माहिती पोचली नाही पाहिजे. याच पद्धतीच्या सिच्युएशनमध्ये, ज्याला आम्ही फ्रॉड अँड प्रूफ कंडिशन असं म्हणतो, त्या कंडिशन खालीच ती झाली पाहिजे. दोन्ही वेळेस यांनी पळ काढलेला आहे. पण हा माणूस कोण आहे, काय करतो हा? तुकाराम महाराजांबद्दल त्यांनी 2-3 वर्षांपूर्वी उद्गार काढलेले तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल. तो म्हणतो तुकाराम महाराज एवढे मोठे भक्त का झाले माहीत आहे का? कारण तुकाराम महाराज आपल्या बायकोवर प्रेम करू शकले नाही. त्यांनी आपलं संपूर्ण प्रेम देवावर केंद्रित केलं, कारण त्यांची बायको त्यांना रोज मारहाण करायची. ऐकलं तुम्ही? तुकाराम महाराजांसारख्या विद्रोही संताला त्याची बायको रोज मारहाण करायची. जे अतिशय पुरुषार्थी संत होते, जगाला घाबरत नव्हते,
वेदांचा अर्थ तो आम्हासाची ठावा असं ठणकावून सांगणारे तुकाराम महाराज यांना त्यांची बायको रोज मारायची आणि म्हणून मग ते देवभक्तीच्या मागे लागले आणि एवढे मोठे संत झाले असं सांगणारा हा धीरेंद्र कृष्ण महाराज. अलीकडच्या काळामध्ये तर त्यांनी फार कहरच केला. म्हणजे आत्ता तो नागपूरला आला होता त्यावेळेस एका मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी RSSचे प्रमुख मोहन भागवत, माझे कॉलेज जीवनापासूनचे अतिशय चांगले मित्र असलेले नितीनजी गडकरी, केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर तो म्हणतो, शिवाजी महाराज रामदास स्वामी के आगे गए. वे बोले, गुरुजी अब मैं बहुत थक गया हूं, मैं हार चुका हूं, अब मुझसे लड़ना नहीं होता है. आपकी कृपा से मैं आज तक लड़ते आया हूं, जीतते आया हूं, लेकिन अब मैं लड़ना नहीं चाहता हूं. ये जो मेरा मुकुट है, आणि त्यांनी मग आपला मुकुट रामदास स्वामींच्या चरणी ठेवला आणि त्यांना म्हणाला की आप मेरा राजपाट संभालिए, नहीं तो भी ये राजपाट तो आपने ही हमको दिया. त्यावर तो पुढे असं म्हणतो की रामदास स्वामी ने कहा कि तुम मेरे शिष्य हो, मैं तुम्हारा गुरु हूं, तुम्हें मेरी आज्ञा अमल में लानी होगी. मैं कहता हूं कि तुम ये राजपाट संभालो. आणि मग पुन्हा रामदास स्वामींनी तो राजमुकुट जो आहे तो महाराजांच्या गळ्यामध्ये डोक्यामध्ये ठेवला आणि मग शिवाजी पुढच्या काळामध्ये पुन्हा लढत राहिले. हा किस्सा ऐकून तुम्हाला काय वाटतं? ज्या रामदास स्वामींची कधी भेटच शिवाजी महाराजांशी झाली नाही, त्या रामदास स्वामींच्या नावावर शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि कर्तृत्व सगळं मोजलं जावं याकरता हा प्रयत्न आहे. मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकरी रात्रंदिवस खळ्यामध्ये राबतो, नांगरणीपासून सगळ्या गोष्टी करून धान्याचं उत्पादन करतो. खळ्यामध्ये ज्यावेळेस धान्याचा साठा जमतो त्यावेळेस एक भटजी येतो, त्या ठिकाणी छानपैकी पूजा करतो आणि म्हणतो, तुझ्या पेरणीच्या आधी जी पूजा केली होती त्याचंच हे फळ आहे, म्हणून एवढं सगळं धान्य तुला देवाने दिलेलं आहे. आणि मग हा एजंट आपला वाटा त्यामधनं घेऊन जातो. म्हणजे हे जे काही निर्माण झालेलं असतं ते शेतकऱ्याच्या मेहनतीनं झालेलं नसतं, तर यांच्या कृपेनं निर्माण झालेलं असतं. ही मनोवृत्ती रुजवण्याकरता, लोकांमध्ये अतिशय चपखलपणे पेरण्याकरता ही सगळी क्लुप्ती वापरली जाते. त्याला महाराष्ट्र अतिशय उत्तम पद्धतीनं रिॲक्ट झाला. हे महाराज आणखी म्हणतात की हर व्यक्ती ने 4 बच्चे पैदा करने चाहिए. आता माझ्या परिचयातले जेवढे मुलं मुली आहेत त्या सगळ्यांना मी विचारतो, ते म्हणतात, सर एकच मूल सांभाळणं अतिशय आजच्या काळामध्ये कठीण आहे. दुसऱ्या मुलाचा विचार सुद्धा करवत नाही. आणि हे महाशय म्हणतात, ज्याचा काही संबंध नाही, ज्याला अजून बायको सुद्धा नाही, म्हणजे अधिकृत नाही, तो असं म्हणतो आहे जाहीररित्या की 4-4 मुलं पैदा केली पाहिजेत. त्याला पत्रकारांनी प्रश्न विचारला, आप शादी के बाद में 4 बच्चे पैदा करोगे क्या? त्यावर हा काय म्हणतो माहिती आहे? तो असं म्हणतो, हम ब्राह्मण हैं, ब्राह्मण पूजा करते हैं, पूजा करने के बाद में 12 घंटे तक स्त्री को स्पर्श नहीं करते, इसलिए मैं कभी भी 4 बच्चे पैदा नहीं कर पाऊंगा. काय अगाध ज्ञान आहे या माणसाचं. उरलेल्या 12 तासामध्ये पाहिजे तेवढे पोरं जन्माला घालता येतात, एवढी सुद्धा अक्कल या माणसाला नाही. आणि त्याला आपण धीरेंद्र कृष्ण महाराज आणि बागेश्वर धामवाले बाबा आणि पायावर डोकं ठेवायला मोहन भागवतांपासून तर नितीन गडकरींपासून तर देवेंद्र फडणवीसांपर्यंत सगळे लोक. या माणसाचा एक व्हिडिओ अतिशय प्रचलित आहे. तो त्याच्या पाया पडायला एक शूद्र माणूस आला. तो त्याच्या पाया पडायला हाताला स्पर्श करतो आहे, तेव्हा तो म्हणतोय, ए छुओ मत, हमें छुओ मत, तुम अछूत हो, हम ब्राह्मण हैं, हमें छुओ मत. अशा म्हणणाऱ्या महाराजांच्या पायावर डोकं ठेवायला आमचे CJI, महाराष्ट्राचेच भूषण नव्हे देशाचे भूषण गवई, सहकुटुंब जातात आणि पायावर डोकं ठेवतात. त्यामुळे ज्यावेळेस हे दृश्य मी पाहिलं, त्या पद्धतीच्या बातम्या आल्या, त्यावेळेस मला प्रचंड शॉक बसला. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस मी हे काम सुरू केलं नव्हतं, केवळ पत्रकार होतो, त्या काळामध्ये
नागपूरच्या दीक्षाभूमीवर बिक्तू बाबाचा सत्कार ठरला होता. बिक्तू बाबा एक पागल बाबा आहे. त्याला बोलता येत नाही, काही करता येत नाही. विदर्भामध्ये अशा पागल बाबांना बाबा बनवण्याची प्रथा आहे आणि अतिशय मोठ्या प्रमाणावर दलित मंडळी या बाबाला आपला बाबा मानते. त्याचा सत्कार दीक्षाभूमीवर ठरल्यानंतर मी त्याला विरोध केला. माझ्यासोबत माझे काही पत्रकार मित्र आले. त्यामध्ये जेमिनी कडू होते, जगन वंजारी होते, सिद्धार्थ सोनटक्के होते. आम्ही पत्रक काढलं, ते बातम्या प्रसिद्ध केल्या आणि जवळपास 2-3 लाखांच्या जनसमुदायाच्या साक्षीनं हा होणारा सत्कार रासू गवईंनी रद्द केला. ते ट्रस्टी होते त्याचे. त्यामुळे आंबेडकरी विचारधारेच्या विरुद्ध आहे हे लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी तो सत्कार रद्द केला. त्यांचे चिरंजीव असणारे भूषण गवई ज्यावेळेस आंबेडकरांच्या विचारांना तिलांजली देऊन एखाद्या अशा भोंदू लोकांना लुबाडणाऱ्या महाराजांच्या पायावर डोकं ठेवतात, चमत्काराचा दावा करणाऱ्या महाराजांच्या पायावर डोकं ठेवतात, त्यावेळेस मला शॉक बसला आणि मी म्हणालो की यानंतर भूषण गवईंनी कृपया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव तरी घेऊ नये. तो अधिकार त्यांनी गमावलेला आहे. आता इथपर्यंत मी बोललो. मला असं वाटलं हे बोलण्याचा मला अधिकार आहे. त्यावर आमचे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणाले, श्याम मानवला हा अधिकार कोणी दिला? त्यांना ही प्रशस्ती पत्र वाटण्याचा अधिकार कोणी दिला? कोणी आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि कोणी घ्यायचं नाही हे कोण सांगणार? इथपर्यंत ठीक आहे. हा वैचारिक संघर्ष असल्यामुळे हे बोलण्याचा त्यांना अधिकार आहे. त्याचा मी आदर पण करतो. पण पुढचं जे वाक्य ते बोलले ते मात्र जरा गंभीर आहे. ते म्हणाले आजकाल श्याम मानवला कोणी विचारत नाही आणि प्रसिद्धीसाठी म्हणून ते असं बोललेत. आणि म्हणून मी पुढची वाक्य बोलतो आहे. देवेंद्रजी, तुमचा जन्म 70 सालचा आहे. तुमच्या वडिलांसोबत जनता पार्टीचा प्रचार मी 1977 साली आणि 78 साली केला. त्याच वेळेस मी प्रसिद्ध वक्ता होतो. त्यानंतर मी तरुण भारताचा स्तंभलेखक म्हणून अतिशय लोकप्रिय होतो. गावागावात व्याख्यानाला जायचो. त्यावेळेस मला केवळ पाहायला, कारण त्यावेळेस चेहरा माहीत नसायचा, त्यामुळे पाहायला लोक जमायचे, मोठ्या संख्येनं जमायचे. त्यानंतर मी पुण्यामध्ये आलो. संपूर्ण महाराष्ट्रभराकरता लिहायला लागलो आणि महाराष्ट्रभर हिंडून व्याख्यानं द्यायला लागलो. त्याही वेळेस मी अतिशय प्रसिद्ध होतो. आणि 83 साली 82 साली ही अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चळवळ सुरू केली. तर 85 सालापर्यंत मी संपूर्ण महाराष्ट्रातला कानाकोपरा जाऊन पोचलो होतो आणि अख्खा महाराष्ट्र नव्हे तर आजूबाजूचे 4-5 प्रांत मला अतिशय चांगल्या पद्धतीनं ओळखत होते. त्या संपूर्ण काळामध्ये, या 15 वर्षांमध्ये तुम्ही चड्डी घालून शाळेमध्ये जात होता. तुम्ही चड्डी घालून शाळेत जात होता. त्या काळात मी अतिशय प्रसिद्ध माणूस होतो. त्यामुळे या प्रसिद्धीच्या गोष्टी वगैरे बोलू नका तुम्ही. केव्हा प्रसिद्धी घ्यायची असते, केव्हा नसते घ्यायची हे मला उत्तम माहीत आहे. 16 वर्ष मी पत्रकारिता केलेली आहे. त्यामुळे हे जरा तुम्ही स्तर सोडून बोलायला लागला तरी मी जाणार नाही. तुमचा अधिकार मी मान्य करतो. पण एवढं मात्र लक्षात ठेवा की एक सीमारेषा कोणीही ओलांडू नये. मित्रांनो, आता हे झालं आपलं धीरेंद्र कृष्ण महाराजांचं. मी तुम्हाला आता अशोक खरातची सुरुवात करण्याच्या आधी एवढंच सांगेन. भोंदू अशोक खरात असा शब्द आपण सगळे लोक वापरतो. भोंदू अशोक खरातनी असं केलं, तसं केलं, तसं केलं. ही वाक्यरचना अत्यंत चुकीची वाक्यरचना आहे. या जगामध्ये भोंदू बाबा नसतो. अशोक खरात भोंदू नाही आहे. जो बाबा असतो, जो असा आभास निर्माण करतो की माझ्यामध्ये दैवी शक्ती आहे, जो असा आभास निर्माण करतो की देवाची माझ्यावर विशेष कृपा आहे, किंवा मी देवाचा अवतार आहे, किंवा देव माझ्यामध्ये संचार करतो, किंवा मी तुम्हाला देवाची कृपा मिळवून देऊ शकतो, असे सगळेच्या सगळे बाबा मुळातच भोंदू असतात. भोंदू बाबा नावाचा प्रकार नसतो. हे सगळ्यात पहिले आपण समजून घेतलं पाहिजे. एक बाबा चांगला असतो आणि दुसरा भोंदू असतो हे डोक्यातनं काढून टाका. जो स्वतःमध्ये दैवी शक्ती आहे असा आभास निर्माण करतो तो प्रत्येक जण बदमाशच असतो.
कुणीही प्रामाणिक असूच शकत नाही. कारण त्याला मी एवढे बाबा एक्सपोज केलेले आहे, माझ्या चळवळीनं काही हजार बाबा एक्सपोज केलेले आहेत. आम्हा सगळ्यांना अतिशय उत्तम पद्धतीनं माहीत आहे की प्रत्येक बाबाला कल्पना असते की तो सामान्य माणसांसारखा माणूस आहे. त्याच्यामध्ये दैवी शक्ती नाही, तो देवाचा अवतार नाही, त्याच्यामध्ये देवाचा संचार होत नाही, तो देवाची कृपा मिळवून देऊ शकत नाही, देव विशेषत्वानं त्याच्यावर प्रसन्न आहे असं नाही, हे त्याला नीट माहीत असतं. केवळ लोकांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेऊन त्यांना फसवण्याकरता तो हा आभास निर्माण करत असतो. त्यामुळे या जगामध्ये भोंदू बाबा नसतो, प्रत्येक बाबा भोंदू असतो, हे सगळ्यात पहिले लक्षात ठेवा. अशोक खरातकडे आपलं लक्ष गेलं. सगळ्या प्रसिद्धी माध्यमांनी ते अतिशय उत्तम पद्धतीनं वेधून घेतलं. सुरुवातीला आपल्याला कळलं की हा कॅप्टन अशोक खरात आहे. मर्चंट नेव्हीमध्ये हा कॅप्टन आहे, BSc पास झालेलं आहे, त्याचं चरित्र पण कोणीतरी लिहिलेलं आहे. पुढे सत्य काय बाहेर आलं? हा नॉन मॅट्रिक आहे, मॅट्रिक पण पास झालेला नाही. एकाने त्याची मार्कशीट प्रसिद्ध केली. याला गणितामध्ये 28% मार्क्स आहेत. 28 मार्क्स आहे, 35 पाहिजे त्याऐवजी, म्हणून हा नापास झाला. आणि हा स्वतःला काय म्हणतो? ज्योतिषी म्हणतो, न्यूमेरोलॉजिस्ट म्हणतो, कॉस्मॉलॉजिस्ट म्हणतो, तांत्रिक म्हणतो. ज्योतिषी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जो भविष्य कथन करतो. न्यूमेरोलॉजिस्ट म्हणजे अंक भविष्य सांगणारा, आकड्यांवरनं भविष्य सांगणारा, त्याला म्हणतात न्यूमेरोलॉजी. शकुंतला देवी या जगातली सगळ्यात मोठी अंक भविष्य सांगणारी न्यूमेरोलॉजिस्ट मानली जाते. तिला आम्ही पळवून लावलं, तिचा भांडाफोड केला, ती कशी खोटारडी आहे हे सप्रमाण सिद्ध केलं नागपूरमध्ये. हा ज्योतिषी स्वतःला कॉस्मोलॉजिस्ट म्हणवतो. मला कळेना की मी इतके वर्ष या क्षेत्रामध्ये काम करतो आहे आणि कॉस्मोलॉजिस्ट नावाचा कोणी ज्योतिषी असतो, या प्रकारचं ज्योतिष असतं हे मला माहीत नाही. म्हणजे काय कॉस्मोलॉजी? याचा अर्थ असा होतो की विश्वाची उत्पत्ती कशी झाली, माणसाची उत्पत्ती कशी झाली, या शास्त्राचा अभ्यास करणं म्हणजे कॉस्मॉलॉजी. आणि स्वतःला हा कॉस्मॉलॉजिस्ट म्हणवतो. वरून हा स्वतःला तांत्रिक म्हणवतो. हा कळहंदवाडी नावाच्या एका गावचा सिन्नर तालुक्यामधला नाशिक जिल्ह्यामधला मुलगा. गावचे लोक सांगतात की 1980 साली हा नॉन मॅट्रिक असताना आमच्या गावातनं पळून गेला. गावातले लोक त्याला अशोक खरात म्हणून ओळखत नाही, तर त्याला कोंबडी चोर म्हणून ओळखतात. हा त्यांच्या गावात असताना गावातल्या कोंबड्या चोरायचा, गावातले अंडी चोरायचा, म्हणून त्याला कोंबडी चोर म्हणायचे. हे याचं नाशिक कनाडा कॉर्नरमध्ये एक ऑफिस आहे, ज्या ठिकाणी हे सगळे उपद्व्याप तो करायचा. त्याचं एक फार्म हाऊस आहे, त्यामध्ये अनेक आणखी वेगळे उपद्व्याप व्हायचे. आणि एक ईशान्येश्वर मंदिर याच्या मालकीचं म्हणजे याच्या ट्रस्टचं आहे. सिन्नर तालुक्यातल्या ईशान्येश्वर मंदिरामध्ये त्याचे अनेक प्रकार चालायचे. एरवीचे काय काय तो उपद्व्याप करायचा, पोलिसांच्या माध्यमातून जे समोर आले तेवढे मी सांगतो, जे ऑथेंटिक आहे तेवढेच मी सांगतो. खरं म्हणजे अशोक खरात संबंधी माझ्यापेक्षा तुम्हाला अधिक माहिती आहे, पण माझ्या तोंडून एकही अनऑथेंटिक गोष्ट जाऊ नये याची काळजी मला घ्यावी लागते. याचं एक स्वतःचं इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. हा सगळ्यात पहिले लोकांच्या काळ्या पैशाची माहिती काढतो, नकली इन्कम टॅक्स अधिकारी पाठवतो, ती नकली रेड घालतो. रेड नावाचा तुम्हाला चित्रपट आठवत असेल देवगणचा. आणि मग ही नकली रेड काढून त्यापासून खूप पैसे लोकांकडनं उकळतो, असंही रिपोर्टिंग पोलिसांचं आहे. याच्या अनेक क्रेडिट सोसायट्या आहेत, शिर्डीमध्ये, नाशिकमध्ये, इतर जिल्ह्यांमध्ये. त्यामध्ये जवळपास पहिल्या टप्प्यामध्ये 131 बनावट खाती आहे असं पोलिसांना आढळलं. आणि त्यामध्ये 1500 कोटी रुपयांची उलाढाल आहे असं लक्षात आलं. हा अनेक राजकीय पुढाऱ्यांचे, IAS अधिकाऱ्यांचे, IPS अधिकाऱ्यांचे पैसे हाताळतो, त्यांना काळ्याचे पांढरे करण्याचा उद्योग करतो. याही पद्धतीची माहिती बाहेर आलेली आहे. याचे अनेक IAS IPS अधिकारी भक्त आहे. त्यामध्ये 2 IPS अधिकारी महिला भक्त, एक DCP लेवलचे अधिकारी आहे, दुसऱ्या ACP लेवलचे अधिकारी आहे, अशीही माहिती बाहेर आली. एका IAS विरुद्ध
अहिरे नावाच्या एक लैंगिक गुन्हा सुद्धा ॲडिशनली दाखल झालेला आहे. याचे जे अनेक राजकीय पुढारी भक्त आहेत त्यामध्ये 1922 साली एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांचा नियमित दौरा त्याला बगल देऊन गुपचूपपणे ईशान्येश्वर मंदिरामध्ये गेले होते. सोबत दीपक केसरकर नावाचे दुसरे मंत्री होते. त्यानंतर तिसरे एक मंत्री त्यांच्यासोबत होते, त्यांचं नाव राधाकृष्ण विखे पाटील, जे इकडून तिकडे तिकडून इकडे अशा उड्या मारत असतात ते. असे सगळे मंत्री याचे भक्त. आणि तेव्हापासून हा माणूस खूपच मोठ्या प्रमाणावर चर्चेला यायला लागला, लोकांच्या नजरेमध्ये आला, लोकांचं लक्ष अधिक गेलं, अधिक मोठ्या प्रमाणावर त्याचे भक्त बनले. बेसिकली ही ॲक्शन का झाली? पोलिसांची SIT गठीत करण्यापासून तर सगळं प्रकरण काढण्यापर्यंत हे ॲक्शन का झालं? माझं स्वतःचं रिडिंग असं आहे आणि मी तुम्हाला प्रतिप्रश्न विचारतो. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या जवळची जर काही माणसं यामध्ये इन्व्हॉल्व असती, एखादा आमदार, एखादा मंत्री, तर ही ॲक्शन झाली असती का? मी ठामपणे सांगतो नसती झाली. कारण माझ्याकडे अनेक अशी उदाहरणं आहेत सांगण्यासारखी. ही ॲक्शन झाली त्याबद्दल एकनाथ शिंदे यांचं जाहीर अभिनंदन केलं पाहिजे की तुम्ही तुमचे ते बाबा समजले जातात म्हणून कदाचित या पद्धतीची ॲक्शन होऊ शकलेली आहे. मित्रांनो, हा जो माणूस आहे, आता आपल्या विषयाकडे आपण येऊया. हा अशोक खरात सगळ्यात पहिले लोकांना भविष्य सांगण्याच्या बहाण्यानं आपल्याकडे आकर्षित करतो. भविष्य सांगत असताना त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण करतो. त्यांच्या समस्यांपासून जर मुक्ती हवी असेल तर त्याकरता वेगवेगळ्या पद्धतीच्या पूजा केल्या पाहिजे असं त्यांना सांगतो. तर ह्या पूजा काय काय आहे जेणेकरून त्यांच्या समस्या सुटतील आणि त्यांना व्यवसायापासून अनेक गोष्टींमध्ये लाभ मिळेल ते आपण पाहूया. त्याची एक अतिशय सामान्य पूजा आहे. ही पूजा झाल्यानंतर तो त्यांना रत्न देतो. आणि पोलिसांनी आपल्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये बाहेर काय काढलं की चिंचोके जे असतात, चिंचीच्या ज्या बिया असतात, आपण चिंच खाल्ल्यानंतर जे टाकून देतो, त्या चिंचोक्यांना पॉलिश करून हा रत्न म्हणून 10,000पासून लाखांपर्यंत विकतो. आणि हे रत्न घेऊन लोक आपल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांच्या समस्या सुटतील असं मानतात. ही त्याची साधी पूजा. त्याची दुसरी एक महागडी पूजा आहे, त्याला अवतार पूजा असं म्हटलं जातं. प्रामुख्यानं व्यवसायामध्ये यश प्राप्त करण्याकरता, आर्थिक लाभ मिळवण्याकरता या पूजेचा वापर केला गेला. त्याकरता मोठ्या प्रमाणावर त्या माणसांकडनं पैसे उकळले जायचे. एका माणसानं जी तक्रार दाखल केली त्यामध्ये 2,62,000 त्याला गंडवलं. या पद्धतीची त्याची तक्रार आहे. त्याची तिसरी पूजा मात्र फार वेगळी आहे. त्याला विशेष पूजा असं तो म्हणायचं. ही विशेष पूजा वर्षातनं एकदाच करता येते असा त्याचा दावा होता. वर्षातनं एकदाच होणारी विशेष पूजा काय होती? ईशान्येश्वर मंदिराच्या मागच्या भागामध्ये तिथल्या जंगलामध्ये अंधाऱ्या रात्री ही पूजा केली जात असे. ज्या माणसाला ही पूजा करायची आहे त्याने किमान 3 कोटी ते 5 कोटी द्यायचे आहेत. त्यानंतर प्रत्यक्ष ही पूजा करत असताना आकाशामधनं साप अवतरतो. तो साप दर्शन देतो आणि त्यानंतर त्या माणसाला प्रचंड मोठा धनलाभ होतो. या पद्धतीचा त्याचा दावा असायचा. ज्या माणसाने 3 कोटी रुपये देऊन ही पूजा केली त्याचंच वर्णन असल्यामुळं आपल्याला त्यावर विश्वास ठेवावा लागतो. प्रत्यक्षात घडलं काय? या माणसाच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली, पूजा करण्यात आली. पूजा करत असताना त्याच्या डोळ्यावरची पट्टी काढली त्यावेळेस त्याला अंधुक प्रकाशामध्ये साप वळवळताना दिसला. आधीच यांनी दावा केला होता की आकाशामधनं साप प्रत्यक्ष अवतरेल आणि तो नाग दर्शन देईल. त्या नागाने दर्शन दिलं. हा माणूस खुश झाला. आपले 3 कोटी सत्कारणी लागले असं त्याला वाटलं. आता आपल्याला पुढे आपल्या व्यवसायामध्ये प्रचंड भरभराट होईल असं त्याला वाटलं. आणि पोलिसांच्या इन्व्हेस्टिगेशनमधनं काय बाहेर आलं की हा जो साप असतो तो खेळण्यातला साप आहे. रिमोट कंट्रोलनी ऑपरेट होतो. अंधारामध्ये तो वळवळताना दिसतो आणि लोकांना वाटतं खरंच आकाशामधनं साप अवतरला आहे.
असा साप अवतरण्याचा चमत्कार दाखवणं आणि त्यापासून आर्थिक प्राप्ती करणं हा कायद्याने जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा आहे. अनुसूचीमधलं 2 कलमानुसार जादूटोणाविरोधी कायद्यानुसार याहीमुळे त्याच्यावर खटला दाखल होऊ शकतो. त्यानंतर मित्रांनो हा तंत्रपूजा करतो. तंत्रपूजेमधले जे काही प्रकार आहे त्यातला एक प्रकार आहे शुद्धीकरण पूजा. शुद्धीकरण पूजा प्रामुख्यानं स्त्रियांकरता होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार किमान 100 स्त्रियांची तरी या पद्धतीनं त्यांनी पूजा केली असावी. 58 व्हिडिओज तर बाहेरच आलेले आहेत. तुमच्यापैकी अनेकांनी कदाचित त्यातले काही पाहिले असतील. हे प्रकरण 3 महिलांचे फक्त उदाहरणं घेऊन मी पुढे जाणार आहे. एक मुलगी जिचं लग्न होत नव्हतं म्हणून तिचे नातेवाईक तिला या बाबाकडे घेऊन आलेत. याने तिला एक ताईत दिला, पेंडंट दिलं गळ्यात घालायला, सांगितलं की ते गळ्यातनं काढायचं नाही, तुझं लग्न ठरेल. दरम्यानच्या काळामध्ये त्या मुलीचं लग्न ठरलं. तिची BSc ची परीक्षा होती. BSc च्या परीक्षेमध्ये तिला ते पेंडंट काढून ठेवावं लागलं आणि काही दिवसानंतर तिचं लग्न मोडलं. तिला असं वाटलं की आपण पेंडंट परीक्षेच्या वेळेस काढलेलं होतं म्हणून आपलं लग्न मोडलं, ताईत आपण काढून ठेवला होता म्हणून. त्यामुळे तिची आणखी बाबावरची श्रद्धा बळावली. ती या बाबाकडे पुन्हा गेली. त्यावेळेस तिचं लग्न व्हायचं होतं. मग बाबांनी सांगितलं की तुझे जे काही आहेत, कारणं सांगितली 50, त्याकरता तुला शुद्धीकरण पूजा केली पाहिजे म्हणजे तुझं लग्न होईल. भारतीय समाजामध्ये प्रथा अशी आहे की लग्नाच्या आधी मुलाचा आणि मुलीचा संबंध कुणासोबत येता कामा नये. लग्नानंतर तो केवळ पतीशी आला पाहिजे. आणि अशा पद्धतीचा संबंध प्रस्थापित करण्यासाठी म्हणजे लग्न करण्यासाठी शुद्धीकरण पूजा त्यांनी सांगितली. शुद्धीकरण पूजा म्हणजे नेमकं काय? त्याचे व्हिडिओज तुमच्यापैकी अनेकांनी पाहिले असतील. हा त्याच्या ऑफिसमध्ये या स्त्रियांना बोलवायचा. या ऑफिसचं एकूण स्वरूप असं होतं की बाहेरून आतमध्ये काही दिसायचं नाही, आतलं मात्र बाहेरचं दिसायचं, आतून बाहेरचं दिसायचं. त्या ठिकाणी हा पूजा करायला सुरुवात करायचा. ती स्त्री बसलेली आहे किंवा उभी आहे. तिच्या डोक्यावर एक जलकुंभ आहे छोटासा, त्याच्यामध्ये पाणी आहे. त्यामुळे ती ताठ बसलेली आहे किंवा उभी आहे. दरम्यानच्या काळामध्ये हा तिच्या कानामध्ये मंत्र पुटपुटत काहीतरी मंत्र म्हणायचा. काहीतरी तिला खायला द्यायचा प्रसाद, कधी पेढा द्यायचा, कधी काही द्यायचं. तिच्या मागच्या बाजूला उभं राहून लघवी करायचा एका भांड्यामध्ये आणि ते भांड्यामधलं जे काही आहे तीर्थ ते तिला प्यायला द्यायचं. ती स्त्री ते तीर्थ प्यायची. तिला त्याची चव कडवट लागायची, खारट लागायची, विचित्र लागायची. आता कोणीच आपलं मूत्र पिऊन पाहिलेलं नसतं, मोरारजी देसाईंसारखे काही वगळता. त्यामुळे मूत्र कसं असतं, त्याची चव कशी असते हे माहीत नसायचं. बरं, गोमूत्र पिऊन पाहिलं असेल त्यांना थोडा तरी अंदाज येईल, पण मेजॉरिटी लोकांनी गोमूत्रही पिऊन पाहिलेलं नसतं. त्यामुळे त्या स्त्रियांना काही कळायचं नाही की नेमकं काय आहे, पण काहीतरी विचित्र लागतं, घाणेरडी चव लागते एवढं फक्त त्यांच्या लक्षात यायचं. त्या प्यायच्या. त्यातल्या काही स्त्रियांनी असं वर्णन केलेलं आहे की त्यांना बेशुद्धी यायची, त्यानंतर भोवळ यायची आणि नंतर हा त्यांच्या शरीराचा भोग घ्यायचा. यामध्ये हा जो पुढचा मुद्दा आहे, भोवळ यायची, बेशुद्ध व्हायचे, त्याचे काही पुरावे अजून पोलिसांनी पुढे आणलेले नाहीत. त्याबद्दल मी अजून काही बोलणार नाही, पण याची काही गरज नसते, हा माझा आजपर्यंतचा अभ्यास सांगतो. आणि या पद्धतीनं त्या मुलीचं शुद्धीकरण करण्यात आलं. मग ते शुद्धीकरण वारंवार रिपीट करण्यात आलं. दरम्यानच्या काळामध्ये या मुलीचं लग्न ठरलं. लग्न ठरल्यानंतर तिला वाटलं की आपल्याला शुद्धीकरण प्रक्रियेतनं आता आपली सुटका होईल. बहुधा हा माणूस तिच्यामध्ये अडकला असावा, ती त्याला अधिक आवडली असावी. त्याने तिला सांगितलं की तू जर शुद्धीकरण प्रक्रियामध्ये थांबवली, ही पूजा थांबवली, तर तुझा नवरा मरेल आणि मग आपला नवरा मरू नये म्हणून ही मुलगी सातत्यानं त्याच्याकडे जात राहिली, शुद्धीकरण करून घेत राहिली. 3 वर्षपर्यंत तिचं या पद्धतीनं शोषण चाललं अशी तिची तक्रार आहे. दुसऱ्या एका महिलेची तक्रार आहे, ती 10 वर्षापासून हा तिचं शुद्धीकरण प्रक्रियेच्या नावाखाली शोषण करत होता. मधल्या काळामध्ये ती गर्भवती राहिली. त्यावेळेस त्यांनी गर्भपात करून घेतला त्याच्या डॉक्टरांच्या मदतीनं.
तिसरं एका स्त्रीचं रिपोर्टिंग आहे की ती 7 महिन्याची गरोदर असताना याने शुद्धीकरण पूजा केली. असंही पोलिसांच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये आलेलं आहे की अनेक स्त्रियांना यांनी आश्वासन दिलं, ज्यांना मूल होत नाही त्यांना मूल करून देतो या पद्धतीचं आश्वासन दिलं. आपल्या देशामध्ये लग्न झाल्यानंतर प्रत्येक स्त्रीला मूल झालंच पाहिजे असा आपला आग्रह असतो, नाही तर तिला वांझोटी आणि काय 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 आपण म्हणतो. साधारणतः ॲव्हरेज 10% स्त्रियांना मूल होत नाही, त्यामध्ये 5% स्त्रियांची अडचण असते म्हणून मूल होत नाही आणि 5% पुरुषांची अडचण असते म्हणून त्यांना मूल होत नाही. एकूण 10% स्त्रियांना तरी मुलं होत नाही. मूल का होत नाही याची कारणमीमांसा न तपासता तो सगळा दोष स्त्रियांवर ढकलला जातो आणि मग स्त्रिया कोणत्याही गोष्टीकरता प्रवृत्त होतात. तर हा बाबा या पद्धतीचं आश्वासन द्यायचा. जादूटोणा विरोधी कायद्यामधलं 11ख कलम आहे की एखाद्या व्यक्तीला दैवी शक्तीमुळे मूल करून देतो असं आश्वासन देऊन तिच्यासोबत लैंगिक संबंध ठेवणं हा कायद्याने गुन्हा आहे. याही कायद्याचं यांनी उल्लंघन केलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, या पद्धतीचे हे प्रकार हा करत होता. पोलिसांचं म्हणणं असं आहे की 100पेक्षा अधिक स्त्रिया यामध्ये या पद्धतीनं शुद्धीकरण करून घेतलेल्या असाव्यात. 58 व्हिडिओज आहे, मी तुम्हाला सांगितलं. हे प्रकरण बाहेर कसं आलं? याचा एक जाधव नावाचा सहकारी, त्याचं लग्न झालं आणि आपल्या बायकोला तो या बाबाकडे दर्शनाकरता घेऊन आला. त्यावेळेस त्याला अशी भीती वाटली की हा आतमध्ये काहीतरी गडबड करतो, माझ्या बायकोसोबत काय करतो हे आपल्याला कळावं म्हणून त्यांनी गुपचूप त्याच्या ऑफिसमध्ये CCTV लावले. हा बायकोसोबत सुद्धा काही गडबड करण्याचा प्रयत्न करतो हे तर त्याला कळलं, पण त्याची बायको त्यातनं वाचली. पुढे यांनी तिला जाऊच दिलं नाही त्याच्याजवळ. पण त्या CCTVमध्ये त्याला घबाड सापडलं, अनेक स्त्रियांचे पुरावे सापडले. त्यातली एक श्रीमंत स्त्री होती जिच्याकडे भरपूर पैसे अशी याची समजूत होती आणि तिला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला. तिने खरात बाबाकडे तक्रार केली. खरात बाबाला अभिमान होता की अनेक IPS अधिकारी, अनेक मोठमोठ्या पदांवरचे पोलीस अधिकारी माझे शिष्य आहेत, मुख्यमंत्री माझे शिष्य आहेत, म्हणून त्यांनी उलटी तक्रार, हा ब्लॅक मार्केटिंग करतो किंवा मला ब्लॅकमेल करतो या पद्धतीची तक्रार, खंडणी मागतो या पद्धतीची तक्रार पोलिसांकडे गुदरली. पोलिसांना यांनी व्हिडिओ दाखवले या पोराने. पोलिसांच्या हाती घबाड आलं. पहिल्या टप्प्यामध्ये जे घडायचं ते घडलं. गुपचूप गोळीमिळी झाली, सगळी चिळीमिळी, सगळे गप्प राहिले. एका पत्रकारांनी त्याबद्दल लिहिलं. आमच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी त्याला धमकी दिली, गप्प राहण्याचा आदेश दिला. त्यानंतर हे प्रकरण व्हिडिओच्या स्वरूपामध्ये बाहेर आलं, त्याला वाचा फुटले आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी नाशिक पोलिसांना SIT स्थापन करून ॲक्शन घ्यायला लावली. अशा तो सगळा इतिहास आहे. आता हे सगळं आपण समजून घेतल्यानंतर प्रत्यक्षात हे कसं घडलं, काय घडलं, याच्यामागची कारणं काय हे जरा तपासून पाहूया. या माणसाचं म्हणणं काय याच्यापासून मी सुरुवात करतो. अशोक खरात पोलिसांना स्टेटमेंट देताना असं म्हणतो आहे की मी कोणताही गुन्हा केला नाही, मी एकाही स्त्रीवर बलात्कार केला नाही, मी फक्त धार्मिक विधी केला आहे, मी जे केला आहे तो धार्मिक विधीचाच प्रकार आहे, मी एकाही स्त्रीवर बलात्कार केला नाही. ज्या काही शेकडो स्त्रियांसोबत मी संबंध प्रस्थापित केले असतील तो धार्मिक विधीचा उपचार आहे. हे वाक्य तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे माझं पुढचं विवेचन तुमच्या लक्षात येईल. मित्रांनो, या केसमध्ये या बाबाने शेकडो स्त्रियांसोबत संबंध प्रस्थापित केले. दैवी पूजेच्या नावाखाली, तंत्रपूजेच्या नावाखाली, शुद्धीकरण पूजेच्या नावाखाली. काही स्त्रियांनी याला स्त्रियांना सांगितलं की मी भगवान कृष्णाचा अवतार आहे, गेल्या जन्मामध्ये तू राधा होतीस, गोपी होतीस, त्यामुळे या जन्मामध्येही या पद्धतीनं आपल्याला वागण्यामध्ये काही हरकत नाही. एवढंच नव्हे तर काही स्त्रियांना त्यांनी सांगितलं, ज्या दिसायला फार सुंदर आहे, की गेल्या जन्मामध्ये तुम्ही अप्सरा होता आणि अप्सरेचं कामच असतं अनेकांसोबत संबंध ठेवणं आणि त्यामुळे यामध्ये काही हरकत नाही. या जादूटोणा विरोधी कायद्यातल्या 11व्या अ कलमामध्ये, अनुसूचीमधल्या
एखादी व्यक्ती मी देवाचा अवतार आहे असं सांगते, कृष्ण भगवानाचा अवतार आहे, शंकर भगवानाचा अवतार आहे किंवा माझ्यामध्ये दैवी शक्ती आहे असा आभास निर्माण करून जर दुसऱ्या विरुद्ध लिंगीय व्यक्तीसोबत शारीरिक संबंध निर्माण करत असेल तर तो कायद्याने अपराध आहे. तिचं वय काय आहे, तिची संमती आहे की नाही, तिने संमती दिली होती की नाही, ती प्रेमात पडली होती की नाही, याचा काहीही संबंध नाही. एखादी व्यक्ती स्वतःमध्ये दैवी शक्ती संचारते, मी कोणाचा तरी अवतार आहे असं सांगून जर शारीरिक संबंध प्रस्थापित करत असेल तर तो कायद्याने गुन्हा आहे. मिनिमम शिक्षा 6 महिन्यापासून तर 7 वर्षांपर्यंतची आहे. याही खटल्याखाली याही कलमाखाली त्याच्यावर गुन्हा दाखल होतो. याने त्या मुलीलाच नाही तर शेकडो लोकांना भीती घातलेली आहे, तुमचं नुकसान होईल. ते 8व्या कलमानुसार सुद्धा गुन्हा आहे, जादूटोणा विरोधी कायद्यानुसार. त्याहीनुसार हा खटला दाखल होतो. आणि त्यानंतर मित्रांनो, स्वतः रुपाली चाकणकर यांनी पत्रकार दत्ता खेळकर यांना जी धमकी दिली त्यामुळे त्यांचा सहभाग दिसून येतो. या कायद्यामध्ये ज्या ज्या गोष्टी जादूटोणा विरोधी कायद्यानुसार प्रतिबंधित केलेल्या आहेत त्या गोष्टींचा प्रचार आणि प्रसार करणं इक्वली कायद्याने गुन्हा आहे. तेवढीच शिक्षा त्याकरता सांगितलेली आहे. त्यामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहाय्य करणं हाही कायद्याने गुन्हा आहे. कलम नंबर 2 घ मध्ये प्रचार करणे याचीही व्याख्या करण्यात आलेली आहे. रुपाली चाकणकर यांनी या बाबाला अप्रत्यक्ष नव्हे तर प्रत्यक्ष सहाय्य केलेलं आहे. त्यामुळे रुपाली चाकणकर यांच्यावर सुद्धा जादूटोणा विरोधी कायद्यानुसार सहआरोपी म्हणून गुन्हा दाखल करावाच लागतो. हे कायद्याचं कंपल्शन आहे. केवळ रुपाली चाकणकर नव्हे, या सगळ्या व्यवहारांमधनं जे पैसे गोळा झाले, क्रेडिट सोसायट्यांमध्ये पैसे गोळा झाले, ईशान्येश्वर मंदिरामध्ये हा जो साप निर्माण करण्याचा चमत्कार करण्यात आला त्याचे ट्रस्टी, या क्रेडिट सोसायट्यांचे संबंधित ट्रस्टी, या सगळ्यांवर सहआरोपी म्हणून गुन्हे दाखल होतात जादूटोणा विरोधी कायद्यानुसार. एवढा हा कायदा व्यापक आहे, हेही मला तुमच्या लक्षात आणून दिलं पाहिजे. आता हे सगळं मी तुम्हाला आत्ताची परिस्थिती सांगितली. आपल्यापैकी अनेकांना असं वाटत असेल की अशोक खरात सारखा बाबा, म्हणून अनेकांनी ऑब्जेक्शन घेतलं. माझे मित्र जयदेव यांना सुद्धा म्हटलं अनेकांनी की ते बुवा तेथे बाया हे जरा खटकतं. तुम्हाला आपला समाज माहीत नाही, आपला देश माहीत नाही, तुम्ही हस्तिदंती मनोऱ्यात राहता म्हणून तुम्हाला खटकतं. म्हणून माझं पुढचं विवेचन जरा शांतपणे समजून घ्या. मी अतिशय अधिकारवाणीनं बोलतोय, 44 वर्ष त्या क्षेत्रामध्ये काम करतो आहे. आपल्यापैकी सगळ्यांना नीट कल्पना आहे की मी एकेकाळी अतिशय अंधश्रद्धा होतो. किर्लोस्कर प्रेसला नोकरीला जाण्याच्या आधीपर्यंत, म्हणजे जयदेव आणि माझी तिथे भेट होण्याच्या आधीपर्यंत मी अंधश्रद्धा होतो. एका बाजूने जयप्रकाश नारायणांच्या संघटनेमध्ये महाराष्ट्राचा प्रमुख म्हणून काम करत होतो, देशभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यानं देत होतो, तरुण भारताचा प्रतिनिधी म्हणून अतिशय सुंदर कॉलम चालवत होतो. पण भूताखितांबद्दल, चमत्कारांबद्दल, बाबांबद्दलच्या अंधश्रद्धा कायम होत्या. मला स्वतःला सिद्धी प्राप्त करायच्या होत्या. आध्यात्मिक ज्या ज्या क्षमता असतात, ज्याला क्लेरोव्हायन्स म्हणतात, इंट्युशन म्हणतात, टेलिपॅथी म्हणतात, दिव्य शक्ती आणि दिव्य दृष्टी म्हणतात, ते सगळं मला प्राप्त करायचं होतं. त्यामुळे मी अनेक बाबांचा भक्त होतो. सगळ्यात पहिले माझ्या कसं लक्षात आलं, ही गोष्ट असेल 1972-73 सालची. मी यशवंत महाविद्यालयामध्ये आर्ट्स फॅकल्टीमध्ये शिकत होतो. आमच्या गावामध्ये एक अतिशय मोठे बाबा अवतरले होते, त्यांचं नाव विद्यानंद स्वामी. आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की लंडनमध्ये MD FRCS झालेला अतिशय मोठा डॉक्टर, ज्याची रोअरिंग प्रॅक्टिस लंडनमध्ये चालायची, त्याला एक दृष्टांत झाला. आणि तो दृष्टांत झाल्यानंतर त्याला असं त्या दृष्टांतामध्ये कळलं की भारतामधला हिंदू धर्म रसातळाला जातो आहे आणि तो वाचवण्याकरता आपण आलो पाहिजे. आणि म्हणून याचं जे लंडनवरनं विमान उडालं ते डायरेक्ट नागपूरमध्ये नाही, इतरत्र नाही, वर्ध्यामध्ये येऊन अवतरलं, जेव्हा की वर्ध्यामध्ये विमानतळ नाही. माझे वडील विनोबांचे एकेकाळचे सचिव, त्यांचं जे सामयोग नावाचं साप्ताहिक होतं त्याचे संपादक,
अतिशय विद्वान गृहस्थ, पण दुसऱ्या बाजूने प्रचंड अंधश्रद्ध. सगळ्यात पहिले या बाबांनी माझ्या वडिलांना पकडले. आमच्या कॉलेजचे अतिशय ग्रेट प्राध्यापक वि ग कावळे, माझे अत्यंत आवडते प्राध्यापक, ज्यांना ज्ञानेश्वरीमध्ये PhD मिळाली होती. श्रीभा वर्णेकर, नागपूरच्या वर्ध्याच्या गव्हर्नमेंट BEd कॉलेजचे, MAd कॉलेजचे प्राचार्य, हे सगळे या बाबाचे भक्त. या बाबाला माझ्या वडिलांनी एक निरोप द्यायला सांगितलं. माझे वडील थोडे हिटलरी मनोवृत्तीचे होते, त्यांची प्रत्येक आज्ञा ऐकावी लागत असे. मी गेलो. आमच्या वर्ध्यामधल्या भाऊ देशपांडेंच्या घरामध्ये यांचा मुक्काम होता. खाली 15-20 स्त्रिया नटून थटून बसलेल्या होत्या, कारण हे बाबा स्वतःला राजयोगी म्हणून घेत असत. आणि यांचा आदेश असायचा की ज्या स्त्रिया त्यांच्या दर्शनाकरता येतात त्यांनी नटून थटूनच आलं पाहिजे, पुरुषांनी कसंही आलेलं चालतं. या स्त्रिया सगळ्या त्यांच्या समोर आजूबाजूला बसलेल्या. खाली मी तिथे गेलो. म्हटलं, बाबा कुठे आहे, मला त्यांना निरोप द्यायचा आहे. त्या म्हणाल्या, बाबा वर माडीवर आहे, म्हणजे पहिल्या मजल्यावरच्या गच्चीवर आहे. मी जायला लागलो, त्यांनी मला पकडलं. वर जाऊ नकोस, सध्या बाबा विठुलाच्या म्हणजे नागाच्या अवतारामध्ये आहेत. या नागाच्या अवतारामध्ये ते आहेत आणि अमुक अमुक देवी, त्यांचं नाव मी घेत नाही स्त्रियांची बदनामी होऊ नये म्हणून, यांच्या अंगात देवी आली आहे. दोघांचा खेळ सुरू आहे. तू वर जाऊ नकोस. तू वर जर गेला तर तुला ते तेज सहन होणार नाही आणि तू आंधळा होशील. हे ऐकल्यानंतर मात्र मी खरं म्हणजे घाबरायला हवं होतं, पण माझ्या वडिलांची भीती इतकी जास्त होती की मी म्हटलं आंधळा झालो तरी चालेल. आणि मी धडधड जिन्याच्या पायऱ्या चढत वर गेलो. आणि 2 भेदरलेली माणसं नग्नावस्थेमध्ये पाहिली. त्या काळामध्ये आम्ही चुंबन सुद्धा पाहिलेलं नसायचं. सिनेमात सुद्धा फुलांचं चुंबन घ्यायची, माणसांचं चुंबन नाही घ्यायची, असा तो कालावधी होता. मला जबरदस्त शॉक बसला. मी भेदरलेल्या अवस्थेमध्ये बहुधा खाली आलो. खालच्या स्त्रिया म्हणायला लागल्या, बरं झालं तुला सांगितलं होतं जाऊ नकोस, ऐकलं नाही तू, बरं झालं तुझे अजून डोळे गेले नाही, पण पहा तुझा चेहरा पहा कसा झाला. आता काय सांगणार मी त्यांना. मी घरी आलो. खूप आकांडतांडव केलं, बोंबलायला सुरुवात केली. तिथल्या स्थानिक प्रतिनिधीनं तरुण भारतामध्ये बातमी लिहिली. पोलिसांनी ॲक्शन घेतली. पेपरमध्ये बातमी आली आणि पोलिसांनी ॲक्शन घेतली, असा तो कालावधी होता. लक्षात घ्या. पेपरमध्ये बातमी आली की पोलीस ॲक्शन घेत असे. त्याला पकडण्यात आलं. पकडल्यानंतर लक्षात आलं की तो MD-FRCS नसलेला बाबा नाही आहे, त्याचं नाव विद्यानंद नाही आहे. तो चंद्रशेखर जोशी नावाचा एक मुलगा आहे, नॉन मॅट्रिक आहे, घरून पळून आलेला आहे. नेव्हीमध्ये त्याने दाखल होण्याचा प्रयत्न केला, बॉन्ड तोडून पळाला, कारण त्याला तिथली शिस्त सहन झाली नाही. त्याला मग जेलमध्ये टाकला. त्यावेळेस माझ्या डोक्याने घेतलं की बाबा असतात, काही बदमाश असतात, काही चांगले असतात, काही बायकांबाबत असे असतात. त्याच काळामध्ये 6 महिन्यानंतर मला आमच्या प्राचार्य कावळेंनी गुलाबबाबाच्या दर्शनाकरता बोलावलं. गुलाबबाबा म्हणजे काटेलवाले गुलाबबाबा. 3 प्रांतांमध्ये त्यांचं प्रचंड प्रस्थ, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, गोवा, 4 प्रांतात. शंकरराव चव्हाण त्यांचे परमभक्त. शंकरराव चव्हाण कोण विचारायची गरज नाही, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. हे गुलाबबाबा हवेमध्ये हात फिरवतात, गुलाबाचं फूल निर्माण करतात, हवेमध्ये हात फिरवतात, कधी खडीसाखर निर्माण करतात. या गुलाबबाबांच्या गाडीचं डिझेल संपलं तर हे कधीही पेट्रोल पंपावर जात नाही. सांगतात अरे बादलीभर पाणी घेऊन ये, त्याच्यामध्ये बोट बुडवतात आणि पाण्याचं रूपांतर डिझेलमध्ये होतं आणि त्यांची गाडी ढुरूढुरू चालायला लागते. या पद्धतीचे चमत्कार आम्ही सारखे ऐकत होतो आणि त्यावर त्या काळामध्ये माझा विश्वास होता, श्रद्धा होती. पुढे जेव्हा मी चळवळ सुरू केली तेव्हा मी लोकांना सांगायचो, या गुलाबबाबाला पकडा, आपल्या गावामध्ये आधीच भली मोठी विहीर शोधून ठेवा, वाजत गाजत मिरवणीनं विहिरीजवळ न्या, त्याला म्हणा विहिरीतल्या पाण्यामध्ये बोट बुडव, तो जर बुडवायला तयार नसेल तर त्याला विहिरीमध्ये उलटा सोडा, जीवाच्या धाकानं तरी तो बोट बुडवेल आणि मग विहिरीच्या पाण्याचं रूपांतर डिझेलमध्ये होईल. गावाने ते मस्त डिझेल विकायचं, श्रीमंत व्हायचं, लोक हसायचे नसतं. असा हा बाबा. आम्हाला आतमध्ये प्रवेश मिळाला नाही पोरांना, पण पोरींना आतमध्ये प्रवेश होता. त्याच्या अंगामध्ये भगवान कृष्ण आले होते. सगळ्या स्त्रिया त्याला आंघोळ घालत होत्या.
आमच्या आर्ट्स कॉलेजमधल्या मुली त्याला आंघोळ घालत होत्या आणि त्यातल्या सुंदर सुंदर मुलींच्या अंगावर आणि खास करून छातीवर तो पाणी उडवत होता. आणि त्याच्या ज्या पद्धतीच्या रासलीला चाललेल्या होत्या त्यावरनं माझ्या डोक्यामध्ये तिडीक आली की हाही बाबा बदमाश दिसतो आहे. पण हा बाबा बदमाश आहे, शुकदास बदमाश आहे, गुलाब बाबा बदमाश आहे, पण बाकीचे बाबा खूप चांगले असतात हे मात्र कायम राहिलं होतं. मी किर्लोस्कर प्रेसमध्ये नोकरीला गेलो. माझ्यामध्ये आमूलाग्र बदल झाला. गेल्या गेल्या मला मुकुंदरावांनी एक महत्त्वाचं काम सांगितलं होतं, ते म्हणजे किर्लोस्करचे 60 वर्षाचे अंक वाचायचे आणि ते अंक वाचून त्याचा एक विशेषांक तयार